उद्योग सुरू करायचा, यशस्वी व्हायचा, अनेक अवॉर्ड्स पण मिळवायचे, अनेक स्वप्न प्रत्येक उद्योजकाचे असतातच. तर मग फायनान्शियल प्लॅनिंगची नक्की सुरुवात कधी करायची? म्हणजे त्यामध्ये कदाचित रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, पे बॅक पिरियड असेल. तर हे नक्की ब्रँड डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट काय? म्हणजे स्वतःचा ब्रँड आधी तयार करायचा की उद्योगाचा ब्रँड तयार करायचा? आणि नक्की कोण तयार करतंय ब्रँड? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक हमखास ठरलेलं स्वप्न. म्हणजे काय? चांगली कंपनी, चांगला पगार आणि चांगलं पॅकेज. पॅकेज म्हटलं की मग ॲव्हरेज सॅलरी, मीडियन सॅलरी, हायेस्ट पॅकेज, सगळा फोकस हा फक्त नोकरीवरती. परंतु या सगळ्या विचारांच्या पलीकडे जाऊन एक तरुण MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतो आणि एक मोठं स्वप्न बघतो, यशस्वी उद्योजक व्हायचं. आज आपल्याबरोबर एक असेच यशस्वी उद्योजक आहेत, की ज्यांनी हे स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि नुसतं पूर्णच नाही केलं, तर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यांच्या कंपनीच्या नावावरती अनेक IPR इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज आज आहेत. तर आज स्वागत करतो मी हॅब बायोमास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फाउंडर आणि CEO मिस्टर कृणाल जगताप यांचं. कृणाल, स्वागत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आजच्या गप्पा गोष्टींमध्ये हे नक्कीच जाणून घ्यायचं आहे की एक मराठी उद्योजक जेव्हा अशा विचारांनी प्रेरित होतो की मला डिग्री घेऊन स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे आणि यशस्वी उद्योजक पण व्हायचे, तर ती यशोगाथा आपल्याला समजून घ्यायची. तर मला सगळ्यात पर्यंत तर हे जाणून घ्यायला आवडेल की उद्योगाची सुरुवात नक्की कशी आणि कुठून झाली? नक्कीच. तर जसं तुम्ही सांगितलं, की जेव्हा माझी इंजिनिअरिंग सुरू होतं, बाकी सगळ्यांसारखं माझं पण एक ड्रीम होतं. ते म्हणजे चांगली सॅलरी. आणि माझं जे बेंचमार्क होतं ते फार ईझी होतं. ते होतं ₹3,00,000 वार्षिक सॅलरी मला पाहिजे. म्हणजे 25,000 प्रति महिन्याचा पगार. 10,000 घरी द्यायचे. 10,000त आपले हाऊस मौज सगळं करायचं आणि 5,000 सेव्हिंग. लाईफ सेट. अरे वा. हा माझा प्रोटोकॉल ठरलेला होता. बरं. आणि झालं पण तसंच. मी काय खूप जास्त हुशार विद्यार्थी असा नव्हतो. बट कॉलेजमधून मला प्लेसमेंट मिळाली होती. ऑफ कॅम्पस प्लेसमेंट मिळाली होती. ती एका एड्युटेक कंपनीमध्ये होती. एडटेक कंपनीमध्ये एका चांगली मिळाली होती. आणि तो पॅकेज जो होता ना, तो होता 8 लाखाचा. बरं. तर मुळात स्वप्न होतं 3 लाखाचं. 3 लाखाचं मिळालं 8 लाख. मिळाले 8 लाख रुपये. मी तर बोललो लाईफमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला? सेटल. सेट. आणि मग माझा जॉबला जाण्याचा पहिला दिवस होता. बरं. तो होता मुंबईमध्ये. बरं. मुंबईमध्ये मी पहिल्या दिवशी गेलोय. हं. आणि पहिल्या दिवशीच मला कळलं की हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नावाने मला बोललो आहे यांनी, पण हा जॉब काहीतरी वेगळा आहे बोललं. अच्छा. आणि त्या स्टेशनवरती पहिले दादरला उतरलो. तिकडून मला कळालं की एक्स ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बोललो हे लोकलमध्ये रोज ट्रॅव्हल करायचं आहे आणि ह्या प्रकारचे सेल्स असेल किंवा ही जी कामं आहेत, आपण याच्यासाठी तर कधी इंजिनियर बनलो नव्हतं. कुठेतरी मनात तो प्रश्न होता की यार आपण एवढी इंजिनिअरिंग केले, एवढे कष्ट केले, कशासाठी? हे जे आपण करतो त्यासाठी तर नक्कीच नाहीये. आणि पहिल्या दिवशीच जेव्हा घरी आलो मी, तेव्हा घरच्यांचा फोन आला होता की कसा होता तुझा आजचा दिवस विचारायला. आणि मी बोललो मस्त होता, म्हणजे ठीक होता बोललो. ते बोलले काय झालं, पहिल्या दिवशी आवडलं नाही, काही प्रॉब्लेम आहे थोडं किंवा एक्साइटमेंट काय झालं नाही, नर्वस वाटत होतो मी. अच्छा. तर ते बोलले काय प्रॉब्लेम झाला का तिकडे? मी बोललो प्रॉब्लेम असं काय नाहीये, पण आवडत नाही बोललो, हे जमत नाही. हे बघा, मी पहिले तर येतो ग्रामीण भागातून, नंतर इंजिनिअरिंग केली होती. मला हॅपीनेस ऑफ क्रिएशन एक होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण का सिलेक्ट केली होती मी, तर काहीतरी असं बनवायचं, आपण आपली इंजिनिअरिंग वापरून काहीतरी करायचं. मला हे तर काय होत नाहीये. पण मनात असं होतं की आता आपण घरच्यांना सांगितलंय, घरच्यांनी सगळ्यांना सांगितलंय, एवढं पॅकेज मिळालं, पण आता कसं सांगायचं? तर मग घरच्यांनी विचारलं की जर तुला जमत नसेल तर परत ये. बरं. आणि मग ठीक आहे बोललो मी. म्हणजे मला खरंच म्हणजे त्या दिवशी खूप वाईट वाटलं की नक्की काय करायचं काय नाही. माझे तेव्हाचे वर्ग शिक्षक होते, त्यांना पण मी फोन केला होता आणि त्यांना पण विचारलं मी की सर मला असं वाटतंय की आय एम नॉट मेड फॉर दिस थिंग. ते बोलले ठीक आहे कृणाल परत ये. पण मी बोललो सर एवढी मोठी सॅलरी त्याचं काय? ते बोलले हे बघ, आत्ता हे गिव्हअप करणं सोपं आहे कारण की तुला आत्ता सवय नाहीये, पण नंतर जर तुला हे गिव्हअप करायचं झालं तर फार अवघड होईल.
हम्म. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, बोललो आपण आपल्या इथेच काहीतरी करूयात. काय करायचं, पुढे काय होईल, घरचे काय बोलतील, काहीच 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 माहिती मग नव्हतं. तोपर्यंत आयडिया काहीच नव्हती की काहीच काय नव्हती. करायचं काय. झिरो, झिरो पूर्ण व्हॅक्यूममध्ये. फक्त मला काही नाही करायचं हे माहिती होतं. अच्छा. आणि मी परत आलो. आल्यानंतर ज्या डेअरिंगनी तो निर्णय घेतला होता, ती डेअरिंग आठवड्याभरात फुस झाली. कळलं नाही प्रॉब्लेम कुठे झाला, की आता घरी पैसे कसे मागायचे? काय होतं एका पॉइंट नंतर ना तुम्ही घरून पैसे नाही घेऊ शकत. तर तिथे मला कळलं की अरे नाही, घरून पैसे तर घेऊ शकत नाही. तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, जेणेकरून आपण पैसे कमवू शकतो. ॲटलीस्ट डिसेंट तरी. आणि तिथून मग माझा हा प्रवास सुरू झाला विचारांचा, की काय करता येईल? कसं आपण एखादा प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला पैसे कसे कमवता येतील? बरं. इथूनच माझी मुळात सुरुवात झाली उद्योजकतेची. हो. नक्की. मग उद्योजकतेचा तो विचार आहे तो पास आउट झाल्यानंतर तो विचार आला, की डिग्री करत असताना पण असं कुठेतरी वाटत होतं, की मला खूप जास्त पैसे कमवायचे आहेत किंवा उद्योजक व्हायचं आहे, असं काही काय होतं नक्की? हे बघा, डिग्री करत असताना उद्योजकतेविषयी मला काही माहिती नव्हतं. रादर आत्ता हे टर्म स्टार्टअप, बिझनेस वगैरे हे फार ट्रेंडी झालेत. मी इंजिनिअरिंगला असताना हे एवढं ट्रेंडिंग नव्हतं. त्यामुळे असं काही ठरलं नव्हतं, की तेव्हा उद्योजकतेमध्ये जायचंय वगैरे. पण कॉलेजमध्ये असताना उलाढाल करणे किंवा एखादा छोटा व्यवसाय मी कॉलेजमध्येही केला होता. अच्छा. पण त्याचं इंटेन्शन पण तेच होतं, की हम्म. जेणेकरून आपल्या फीसचे पैसे असतील, आपल्याला जो इतर खर्च आहे, ते कसं भागवता येईल, त्या इंटेन्शनने मी करायचो. पण ह्याच्यातच आपलं करिअर करायचं, असं मी कधी कॉलेजमध्ये ठरवलं नव्हतं. हे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा मला कळलं, की बाकी लोकं काय करतात आहे, आपण काय करतोय आणि आपल्याला काय आवडतंय, काय नाही आवडतंय, हे जेव्हा कळलं त्यानंतर इंजिनिअरिंग नंतर हा मी कॉल घेतला होता. अच्छा. येस. पण मग मला ते जुने इंजिनिअरिंगचे दिवस आठवतात, जेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात. हां. त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना म्हणजे शिक्षण करत असताना संध्याकाळी 5 नंतर थांबायचं. ते ॲक्टिंगची प्रॅक्टिस करायची. फिरोदिया करंडक, तो जल्लोष, ते आवाज आणि जाम धमाल. तर मला ते पण अजून समजून घ्यायला आवडेल, की ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी असतात, त्यावेळेस त्यांना असाइनमेंट, लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि सबमिशन याच्या त्या जाळ्यात अडकलेले असतात. आणि तेच दिवस असतात, की ज्यावेळेस ते प्रेमात पडतात मुलींच्या. तर तुम्ही अभिनयाच्या प्रेमात पडलात आणि नंतर उद्योगाच्या प्रेमात कसं काय पडलात मग? मुळात काय माहितीये का, म्हणजे आत्ता मला माहित नाही, पण तेव्हा मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ना, सगळं आम्ही अशी मुलंच असायचो वर्गामध्ये. त्यामुळे प्रेमात पडण्यापेक्षा मुलांसोबत जास्त खेळणं ह्याच्यातच माझी खूप इन्व्हॉल्वमेंट होती. डिस्ट्रॅक्शन्स फार कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, जसं तुम्ही सांगितलं, मला जे आवडतं ना, ते मी आधीपासून करतो. जेव्हा कॉलेजमध्ये मी होतो, तेव्हा मला थिएटर्स बद्दल थोडीफार माहिती होती. म्हणजे मी 11वी-12वीला असताना फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तिथे फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक हे बऱ्यापैकी माझ्या कानावर होतं. आणि इथे आल्यावर जेव्हा मला कळलं, की अरे इथे पण तसं काहीतरी होतंय. मला असं भारी वाटलं, यार चल करूयात. बघूयात होते तरी काय हे आणि काय ही लोकं एकत्र जमतात आहे आणि काय असं एकत्र येऊन काहीतरी तयार करतात आहे, ते काहीतरी क्रिएशन करतात आहे आणि ते परफॉर्म करतात आहे. ही ॲज अ आयडिया मला खूप आवडली होती. सक्सेस फेल्युअर हे फार नंतरचं मॅट्रिक्स होतं. पण त्या आयडियासाठी मी ॲक्चुअली त्या आपलं आर्ट सर्कल होतं. त्या आर्ट सर्कलमध्ये गेलो आणि समजून घेतलं काय आणि मग ते वातावरण खूप आवडलं मला. खूप साऱ्या असे स्क्रिप्ट्स वाचायचे, बरेचसे पात्र समजून घ्यायचे. त्यानंतर कोण काय विचार करत असेल, सायकॉलॉजी समजून घ्यायचे. एखादा मेसेज हा खूप क्लिअरली आपल्या प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवायचा, हे मला फार असं एक्साइटिंग वाटायला लागलं. त्यामुळे मग मला दुसरीकडे डिस्ट्रॅक्टच नाही झालं. मग कॉलेज संपलं की नाटकाची तालीम सुरू होणार आहे. पटकीने तिकडे करा. त्यात पण जेवणासाठी कमी म्हणजे शिस्त, टाईम मॅनेजमेंट. त्यामुळे मग तेवढ्या वेळात नाटक आणि मग उशिरापर्यंतच्या तालमी वगैरे. त्याला तर वेळच नाही. मला अजूनही वाटतं 1, 2, 3 किती वाजता घरी जायचं. बरोबर. पण मजा यायची. मग त्या काळामध्ये असं कधी मनामध्ये युद्ध झालं का, की मी अभिनय करेल किंवा मी इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनमध्ये जाईल? म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं झालं तर अभिनेता की अभियंता असं काही मनामध्ये युद्ध चालू होतं का त्यावेळेस? खरं सांगायचं तर असं कधीच नव्हतं. मी खूप पर्टिक्युलर होतो, की नक्की काय करायचंय आणि मी आधीपासूनच जे काम आपल्या हातात आहे, ते कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल याच्यावरतीच नेहमी ठाम आहे. रादर मला तर असं सांगता येईल, की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप जास्त हेल्प करतात किंवा कॉम्प्लिमेंटही करतात.
जेव्हा कॉलेजचे तास असायचे तेव्हा निश्चितच आपण अभ्यास करतो किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका विशिष्ट इकोसिस्टममुळे घडून येतात. मग त्यामध्ये असाइनमेंट्स असतील, लेक्चर्स असतील, ते सगळं. पण नाटक करत असताना मी आधी पण ठरवलं होतं, की नाटक हे कधीही आपण कमर्शियल किंवा पैशासाठी नाही करायचं. तर आपण का करायचं? आपल्याला हे आवडतं म्हणून. आपल्याला याच्यात आनंद मिळतोय ना, म्हणून आपण हे करायचं. सो माझ्या जीवनात किंवा तेव्हा मला असं कधी संघर्ष असा कधी वाटला नाही, की उद्योजकता करायचं किंवा अभियंता का नाटक असं नाही. मी फक्त त्यावेळेस माझ्या हातात जे होतं, ते मस्त करूयात, छान परफॉर्मन्स देऊयात, त्यातच फोकस्ड होतो. आता तुम्ही म्हणालात की ते कॉम्प्लिमेंट करतं एकमेकाला. हां, हां, हां. तर मग विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनामध्ये असताना फक्त टेक्नॉलॉजी किंवा फक्त स्किल्स, फक्त लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स याच्या पलीकडे जाऊन जर का त्यांच्याकडे काही कला असतील, तर त्यांनी त्या कला जोपासाव्यात आणि त्याचा कुठेतरी उपयोग करावा असं वाटतं का? 100% मुळात मला काय वाटतं, की कलेकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना, तो फार वेगळा आहे. आपण याला कसं बघतो माहिती आहे का? छंद किंवा विरंगुळा किंवा काहीतरी टाईमपास करण्याचं साधन असं बघतो. तसं नाहीये ते. तुम्ही जसं एखाद्या सिलेबसमध्ये सब्जेक्ट असतं. सब्जेक्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याचे बरेच अंग असतात. तसं नाटक ही एक विशिष्ट प्रकारचं तुम्ही बोलू शकता एक शास्त्र आहे. नाट्यशास्त्र आपण ज्याला बोलतो. आणि जेव्हा तुम्ही हे नाट्यशास्त्र शिकता, तेव्हा तुम्हाला कळतं हे पण एक व्हर्टिकल ऑफ स्टडीज आहे. धिस इज आय एम डॅम शुअर ऑफ इट, की एक सायन्स आहे, याला एक फ्रेमवर्क आहे आणि याला एक अल्गोरिदमही आहे. आणि हे शिकल्यामुळे ओव्हरऑल तुमचं जे IQ आहे, जेव्हा तुमचं इंटेलेक्ट आहे, तुमची समज आहे, ती नक्कीच वाढते. त्यामुळे कला असेल किंवा तुम्हाला एखादा खेळ खेळायचा असेल, एस्पेशली तुम्ही नाटक करत असाल, तर हे फार गरजेचं आहेच म्हणजे. आणि हे कुठेही अ, अ, विरंगुळा नाहीये किंवा कुठेही फक्त वेळ घालवण्याचा प्रकार नाहीये. तर हे नाट्यशास्त्र शिकल्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यात याचा उपयोग होतोच. जस्ट लाइक आता तुम्ही एखादा विषय कॉम्प्लिमेंटरी आता प्लेसमेंटसाठी तुम्ही क्वांट किंवा इतर सॉफ्ट स्किल्सचे ॲक्टिव्हिटीज असतात. त्यापेक्षाही महत्त्वाचं तर मला वाटतं, की जर असे काही शास्त्र असेल किंवा असे काही थिअरीज असेल किंवा असं काही एखादा व्यक्ती एखाद्या नाटकातून गेला, त्या प्रवासातून गेला, तर ऑब्व्हियसली त्यासाठी लर्निंग्स फार मोठे होतात. अभिनयाच्या पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही उद्योग सुरू केलात, तर त्यावेळेस असं म्हटलं जातं, की तुमच्याकडे भरपूर पैसा पाहिजे, जर हं. पैसा कमवायचा असेल तर. म्हणजे हा एक विचार प्रवाह आहे आणि दुसरा विचार प्रवाह म्हणतो, की तुमच्याकडे काहीही भांडवल नसेल, तरीही तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. हं. तुमच्या बाबतीत नक्की काय झालं? ओके. तर हे बघा, पैसा पाहिजे व्यवसाय करायला. या स्टेटमेंटला मी होकार देतो. लाइक आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. पण पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, हा खूप वेगळा आहे आपला. हे बघा, लेट्स से तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे. तर तुम्हाला पैसा पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? तर लेट्स से पैशातून तुम्हाला एखादी एक्सपर्टीज घ्यायची आहे. पैशातून तुम्हाला एखादी प्रोटोटायपिंगसाठी फॅसिलिटी पाहिजे किंवा एखादी वस्तू विकत घ्यायची आहे. तर पैसा हा एक रिसोर्स आहे. ज्यातून फनल करून तुम्हाला व्यवसायात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या पॅरामीटर्स आहेत त्या मिळवायच्यात. बरोबर आहे. ओके. जस्ट इमॅजिन की हा फनल त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही असलं तर? हरकत नाहीये ना. तुम्हाला काय करायचं लेट्स से तुम्हाला एखादा व्यवसाय करण्यासाठी ₹10,000 पाहिजेत. ते ₹10,000 तुम्हाला कशाला पाहिजेत? तर ₹3,000 चं तुम्हाला मार्केटिंग करायचंय, ₹2,000 चं तुम्हाला लेट्स से एखादी गोष्ट आणायची आहे आणि उरलेल्या पैशाचं तुम्हाला तुमच्या ऑपरेशनसाठी पाहिजेत. जर मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला तुमचं मार्केटिंग करण्यासाठी एखादा व्यक्ती मी देतो, जो पैसे घेत नाहीये किंवा तुम्हाला जो प्रॉडक्ट आणणार आहे तुम्ही, जो विकणार आहे, त्यासाठी तुम्हाला क्रेडिट पिरियड मिळाला आणि तुम्हाला जे ऑपरेशन्स करायचे आहेत, त्या ऑपरेशनचे पैसे तुम्ही नंतरही देऊ शकता. तर मुळात ते फनेलच ब्रेकडाऊन होतं. राइट. तर पैशाकडे ना आता मुलं बरेचसे काय करतात, ते त्या फनेलकडे बघत बसलेत किंवा पैशातूनच हे सगळं मिळतं. ॲज अ उद्योजक मला काय वाटतं, की तुम्हाला पैशाकडे बघण्याचा आहे ना, स्पेशली भांडवलाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे, की नक्की तुम्हाला हा रिसोर्स कशासाठी पाहिजे आणि तो जर तुम्हाला वेगळ्या काही प्रकारे मिळत असेल, तर आय डोंट थिंक कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकते. आणि पैसा लागतो का व्यवसाय करायला? तर हो, लागतो. पण फक्त पैसाच लागतो का? तर नाही. आणि पैसा नाही, तर उद्योगच होऊ शकत नाही का? तर ते पण चूक आहे.
रादर मला तर असा प्रॉब्लेम होता, माझ्याकडे पैसे नव्हतेच. बरं. आणि हा सेम माइंडसेटमधून होतो मी. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी जेव्हा तो क्षण होता, की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर मी बरेचसे DPR वाचायला घेतले होते, की प्रोजेक्ट कसे असतात, त्यानंतर त्याला किती भांडवल लागतं, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर किती, ऑपरेशनल एक्सपेंडिचर किती. मी बोलला, "अरे आपण ह्याच्यासाठी जर थांबलो ना, तर आपण वाटच बघत बसणार, म्हणजे काय होणारच नाही." पण मी ते ब्रेकडाऊन केलं. मी ब्रेकडाऊन केलं, की आपल्याला ह्याच्यातले ह्या पैशातून आपल्याला रिसोर्सेस काय पाहिजेत अच्छा. आणि ते रिसोर्सेस आणण्यासाठी पैशाच्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय काय आहेत. हं, हं, हं. ते मी क्रॅकडाऊन केलं आणि माझा पहिला व्यवसाय जो होता तो तर निःशुल्क झालाय. म्हणजे आय डिड नॉट हॅव एनी इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर तो थोडा रोल आउट झाल्यानंतर मी बरेचसे स्कीम्समधून, बऱ्याचशा गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीजमधून पैसा रेज केला. बट तो पैसा ॲज अ रिसोर्स होता आणि त्यामुळे कधी मी थांबलो नाही. तर मला असं वाटतंय, की भांडवल हे लागतंच किंवा पैसा हा पाहिजेच, हा समज नाहीये. आपल्याला त्या पैशाच्या पलीकडे जी रिक्वायर्ड रिसोर्सेस आहे त्याकडे बघितलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, की जे बूटस्ट्रॅपिंगचा जो काही कॉन्सेप्ट आहे, म्हणजे हां, हां. तुमच्याकडे अवेलेबल जे काही रिसोर्सेस आहे, हं. त्याचा तुम्ही सगळ्यात चांगल्या प्रकारे वापर करा आणि सुरुवात करा. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात. तर बरोबर आहे. बूटस्ट्रॅपिंग हे नक्की काम करते. नक्कीच. हे बघा, आता बूटस्ट्रॅपिंग जरी तुम्ही बोललात, तर बूटस्ट्रॅपिंगमध्ये पण नक्की काय होतं? आता हे हे टर्म्स आहेत बूटस्ट्रॅपिंग. पण बूटस्ट्रॅपिंगचा अर्थ पण हाच आहे, की तुमच्याकडे जे अवेलेबल आहे, त्याला असं म्हणतात फ्रेंड्स, फॅमिलीज अँड फूल्स. 3 Fs असतात. एखाद्याकडून म्हणजे आपल्या जवळच्या सर्कलमधून पैसे गोळा करा आणि तो वापरून व्यवसाय करा. पण अगेन मला तेच म्हणायचं आहे, की बूटस्ट्रॅपिंगचा अर्थ हाच होतो, की आपल्याकडे जे आत्ता रिसोर्सेस अवेलेबल आहेत, अपार्ट फ्रॉम मनी पण असेल किंवा आपण ते जुगाड कसं करू शकतो आणि स्वतः आपण तो व्यवसाय उभा कसा करू शकतो. कारण की कसं असतं, एखादा व्यक्ती तुमच्यावर जेव्हा पैसा लावतो, तेव्हा त्याचेही काही एक्सपेक्टेशन्स असतात आणि तुम्हालाही एका लेव्हलपर्यंत स्वतःला व्हॅलिडेट करणं फार गरजेचं आहे. आणि ते व्हॅलिडेट करत ॲटलीस्ट तोपर्यंत तरी स्वतःचा पैसा वापरावा आणि बूटस्ट्रॅपिंग करण्यात काहीच हरकत नाहीये. पण जस्ट मेक शुअर की तुम्हाला ती सवय नाही लागली पाहिजे. अच्छा. आणि याच्यामुळे तुमचं मोठं गोल आहे ते कुठे खुंटता कामा नये. सो दॅट इज अ रेड फ्लॅग. हं. बरेच लोक काय करतात, बूटस्ट्रॅपिंगला ग्लॅमराईज करतात. पण तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे, की तुम्ही जेव्हा एखादी कंपनी चालवता, तेव्हा दॅट इज अ डिफरंट एंटिटी आणि त्यासाठी त्या वेळेस जी गोष्ट गरजेची ती करता आली पाहिजे. त्याचं नर्चर कधीच कधीच थांबलं नाही पाहिजे. रॅदर स्वतःच्या बूटस्ट्रॅपिंगमुळेही जिथे फंड्स रिक्वायर्ड आहे तिकडे फंड रेज करा. जिथे गरज नाही तिकडे करू नका. आणि जिथे होतच नाहीये तिथे थांबू नका. तिथे मग गो ऑन विथ युअर रिसोर्सेस, गो ऑन विथ युअर नेटवर्क, गो ऑन विथ दी अदर फनल्स. येस. ग्लॅमराईज हा छान शब्द वापरला. तर त्यालाच एक कनेक्ट करून असं एक वाटतं, की आज जे नवीन उद्योजक होत आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांना असं वाटतं, की हो, मी उद्योजक होऊ शकतो. तर 2 वेगवेगळे प्रकार ते करतात. म्हणजे कोणाकडे तरी एक फॅन्टास्टिक आयडिया असते, की त्यांना वाटतं, की मी आयडिया पिच करेल आणि मी उद्योजक होईल. आणि दुसरा काही एक विद्यार्थ्यांचा समूह असतो, की जे म्हणतात, की प्रॉब्लेम वर्थ सॉल्व्हिंगवरती आम्ही काम करणार. तर नक्की काय महत्त्वाचं? मग प्रॉब्लेम वर्थ सॉल्व्हिंग की फॅन्टास्टिक आयडिया? व्हेरी गुड क्वेश्चन. ओके. प्रॉब्लेम वर्थ सॉल्व्हिंग का फंटॅस्टिक आयडिया? आता हे बघा, ह्याचं आन्सर खूप सब्जेक्टिव्ह आहे. मी माझं अनफिल्टर्ड मत देतो. माझं मत असं आहे, जे माझ्या अनुभवातून आलं, की तुम्ही पैसे कुठे चांगले बनवू शकता, तो मार्ग. व्हाय आय टेल यू. बरेचदा काय होतं, तुम्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या फक्त प्रॉब्लेमसाठी किंवा एक्साइटमेंटमध्ये फक्त आयडियासाठी करता. बट व्यवसाय ह्याचा जो बोन आहे किंवा हा क्रस्ट आहे, तो आहे त्याचे मॉनिटरी गेन्स असेल किंवा त्याचे कमर्शियल फिजिबिलिटी असेल. जोपर्यंत ते होत नाहीये ना, तोपर्यंत दोन्ही गोष्ट व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात बऱ्याचदा असं होतं, की एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट हा तुम्हाला वाटतो, की तो प्रॉब्लेम आहे. बट मुळात तो प्रॉब्लेम नसेलही किंवा इट इज नॉट वर्थ सॉल्व्हिंग. व्हॅलिडेशन करणं गरजेचं आहे. त्याचं व्हॅलिडेशन करणं फार गरजेचं आहे. किंवा आयडिया. आज म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, की प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या मनात किमान 20 आयडियाज आहेत. आज शार्क टँक सारखे एपिसोड्स आहेत. रील्स तुम्ही बघताल स्टार्टअप्सवरती बरेचसे आहेत. आयडियाज भरपूर आहेत. पण फक्त एक चांगली आयडिया कधीच तुम्हाला सक्सेसफुल किंवा कधीच तुम्हाला एका एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये नेक्स्ट लेव्हलला नाही नेऊ शकत. तर हे इम्पॉर्टंट आहे का? तर 100% इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे तुम्हाला एखादी आयडिया असल्याशिवाय तुम्ही ती पुढे कशी करणार, किंवा तुम्ही आयडिया अशी करावी की जिथं प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण या दोन्हींच्या हायरकीच्या वरती एक हायरकी आहे, की हे केल्यामुळे तुम्हाला पैसा मिळवता येऊ शकतो का? कॅन यू अर्न आउट ऑफ इट? इज देअर अ गॅप जिथे तुम्ही ते मॉनिटाईज करू शकता? आणि आय थिंक ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आज मी बरेच स्टार्टअप्स बघतो, किंवा माझ्यासोबतही बरेचसे मित्र आहेत जे प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी काम करतात आहे. पण मग एका पॉइंट नंतर असं होतं की जर ते कमर्शियली वायबल नसेल, तर मग त्यांचा तो जो रिदम आहे तो रिदम ब्रेक होऊन जातो. मग त्यांना मी सजेस्ट करतो की यार मग तू सेक्शन 8 कर, आणि सेक्शन 8 एज इन एखादी ट्रस्ट ओपन कर, आणि फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काम कर तू, इफ यू आर नॉट सो मच इंटरेस्टेड इन मनी. So there has to be a balance, and this balance has to be well managed with the third vertical, which is what is going to fetch you a good amount of profit, good amount of money. So I think this is my take on this. सेंटर पॉईंट आपण जर का धरला तर तो कदाचित महत्त्वाचा असेल की मॉनिटायझेशन करता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. तो प्रॉब्लेमवर सॉल्व्हिंग पण असू शकतो आणि ती फॅन्टॅस्टिक आयडिया पण असू शकते. त्याला टेकर्स मार्केटमध्ये असले पाहिजे. आता आपण ह्या थोडंसं आणखी पुढे गेलो तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की उद्योजक व्हायचं म्हटल्यानंतर काही स्किल्स हे लागतात. मग आपण त्या काही स्किलला जर का आपण म्हटलं की होलिस्टिक डेव्हलपमेंट किंवा 360 डिग्री पर्सनॅलिटी असं काहीतरी पाहिजे, तर तो जाऊन उद्योजक होऊ शकतो. तर मग हा जो काही प्रकार आहे 360 डिग्री पर्सनॅलिटी किंवा होलिस्टिक डेव्हलपमेंट, हे कॉलेजमध्ये होऊ शकतं का, की डिग्री घेतल्यानंतर ते करायचंय? कुठेही होऊ शकतं, असं काहीच नाहीये. कॉलेजमध्ये होऊ शकतं का, तर 100% होऊ शकतं. हे बघा, कॉलेजला आहे ना, आपण कॉलेज किंवा कॉलेजच नाही, शाळा, ह्याला खूप आपण सीमित ठेवलंय की ही एखादी गोष्ट शिकण्यासाठीच. तसं नाहीये. कॉलेजमध्ये तुम्ही बघा ना, कॉलेज म्हणजे काय, एक इकोसिस्टम आहे जिथे तुमच्यापेक्षा खूप जास्त शिकलेले पण लोक आहेत, तुमच्यासारखे शिकतायत अशी पण लोक आहेत, किंवा तुमच्यापेक्षा कमी शिकलेली पण लोक आहेत. ह्या इकोसिस्टमचं तुम्ही रिडीम कसं करताय किंवा ह्याचा वापर कसा करताय हे तुम्हाला कळलं पाहिजे. 360 पद्धतीने 360 डेव्हलपमेंट होऊ शकते का तुमची, तर नक्कीच होऊ शकते. कारण की काय होतं माहिती आहे का, जनरली जेव्हा तुम्ही हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणता, तर त्याचा अर्थ म्हणजे जो मला समजतो तो असा आहे की आपले एंटायर डेव्हलपमेंट, मग ती आपली फिजिकल असेल, मेंटल असेल, स्पिरिच्युअल असेल, फिनान्शियल असेल, अकॅडमिकल असेल, ही सगळी डेव्हलपमेंट होऊ शकते का. आणि हे सगळं करत असताना काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर तुमचा अप्रोच कॉलेजकडे बघण्याचा सीमित ठेवला की कॉलेजमध्ये का जायचं आहे, तर डिग्रीसाठी, तर मग ती नाही होऊ शकत. पण जर तुम्ही हाच अप्रोच ज्या प्रकारे मी सांगितलं, कॉलेजला तुम्ही एक इकोसिस्टम समजलं, तर तुम्हाला 360 डिग्रीजचं तुमचं जे डेव्हलपमेंट आहे, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, ते 100% येऊ शकतं. माझ्या केसमध्ये तर मी तुम्हाला सांगतो, असं म्हणतात की इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त सगळं करतात. ओके. आणि बऱ्याचशा प्रमाणात ते खरं पण आहे. तर हे कशामुळे होतं? हॉलिस्टिक डेव्हलपमेंटमुळेच. कारण की त्यांचे ओव्हरऑल इंटलेक्ट असेल, लोकांमध्ये उठण्या बसण्याची समज असेल, एखादी गोष्ट व्हॅलिडेट करण्याची, एखादा शो रन करण्याची त्यांची जी शक्ती आहे, ती तिकडे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. आणि आय थिंक कॉलेज इज द बेस्ट टाईम. नो लायबिलिटीज, कितीही चुका, मस्त राहा, पण कीप युअर आईज अँड इयर्स ओपन फॉर ऑल द नॉलेज, अँड आय एम शुअर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट इथे 100% होऊ शकते. विद्यार्थ्यांनी कसं ओळखायचं पण कॉलेज जीवनामध्ये की मी यशस्वी उद्योजक होऊ शकतो? काही फिल्टर्स, काही टेस्ट? काही नाही असं. हे बघा, मला काय म्हणतं, म्हणजे यशस्वी उद्योजक आहे ना, ह्याची परिभाषा किंवा ह्याचं डेफिनेशनच खूप वेगळं आहे प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जसं आपण बोलतो की त्याने कसं ओळखायचं की मी होऊ शकतो की नाही, ह्याला काय असं थंब रूल नाही आहे. अल्टिमेटली इट इज अ जर्नी, की त्या जर्नीतून तुम्ही जर गो थ्रू केलात, तर यू आर अ सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही, लाईक यू नो, मे बी यू आर गिव्हिंग अप, ऑर देयर इज अ बिग सेटबॅक टू यू, आणि तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला क्विट करायचं, तर मे बी तुम्ही त्या ऑन्टरप्रिनरशिप जर्नीमधून बाहेर पडू शकता. मला काय म्हणायचं या विद्यार्थ्यांना, की वेदर आय वुड बी अ सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर ऑर नॉट, पेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की शुड आय गिव्ह मायसेल्फ अन अपॉर्च्युनिटी टू अटेम्प्ट टू डू दॅट. ओके. दॅट इज अ कॅच. सक्सेस फेलियर कुणाचंच नाही, त्याला डेफिनेशनच नाहीये. तुम्ही म्हणताल सक्सेसफुल एंटरप्रेन्योर म्हणजे लॅम्बोर्गिनी घेऊन फिरतो तो. मी म्हणेल नाही यार, त्याचं प्रॉफिट्स पण चांगलं पाहिजे.
कंपनी चालली 3,500 बॉटम लाईन मायनस आणि फाउंडरचं घर UK मध्ये, मला नाही वाटत सक्सेस आहे. म्हणजे एक्झाम्पल देतोय. बरोबर. आणि एखादा व्यक्ती बोलेल की नाही हा सोशल इम्पॅक्ट चांगला करतो म्हणून सक्सेसफुल आहे. डेफिनेशन्स बदलत राहतात. मुद्दा हा आहे की या बदलत्या डेफिनेशन्समध्ये पण त्या व्यक्तीने ते स्वतःला तो अटेम्प्ट देऊ शकतोय का ते करण्याचा, आणि विद्यार्थ्यांनी तेवढंच फोकस ठेवायला पाहिजे. आणि आय थिंक की तो अटेम्प्ट जर आपण स्वतःला देऊ शकलो तर ही इज अ सक्सेसफुल एंटरप्रेनर डिक्लेअर्ड ऑन डे 1. अरे वा, हा चांगला कॉन्सेप्ट सांगितला की हा. म्हणजे डे 1लाच Day 1. सक्सेसफुल Yes. आहे. सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर होण्यासाठी तुम्हाला असं हे नाही, असे लाईन बॅरियर्स नाही आहेत. तुम्ही कॉल घेतलाय, तुम्ही तिकडे सक्सेसफुल झालाय. आता सेकंड फ्रेमला काय येऊ शकतं की आता हे तुम्ही एक्झिक्यूट करताय, हे ऑपरेशन्स कसे करताय, आणि नॉट नेसेसरी तुम्हाला प्रत्येकाला पहिल्या दिवशीच असतं. तुम्ही त्या अप अँड डाऊन रोलर कोस्टर राईडमधून जेव्हा भविष्यात पुढे जाता तेव्हा मग तुम्हाला पण गोष्टी कळतात की हे कसं करायचंय, काय करायचंय, किंवा मे बी काही ठिकाणी फेलियर्स येतात, काही ठिकाणी सक्सेस येतात. बट बेसलाईन जी आहे की तुम्ही ॲटलिस्ट स्वतःला एक अपॉर्च्युनिटी तरी दिली ते करायची. आज तुम्ही बघताल की एंटायर इकोसिस्टम स्टार्टअप्सला किती बूस्ट करतंय. आय डोंट थिंक हे आधी होतं. म्हणजे मी लास्ट वीक एक जणाला भेटलो होतो अँड आय वॉज हॅव्हिंग अ डिस्कशन विथ हिम. ही इज अ वेल टू डू पर्सन नाव. त्यांनी मला सांगितलं की अरे आजपासून 30 वर्षापूर्वी 1,00,000 रुपयाचं कर्ज घेण्यासाठी साधारणपणे 1.5-2 महिना 100% जायचा. एक्सप्लेन करा काय करतोय, कसं करतोय, अँड डॉक्युमेंटेशन्स पण आहेत. पण मुळात मानसिक स्वतःलाच कन्व्हिन्स करायला खूप वेळ जायचा की काय ही झंझट करायची. आज तुम्ही बघताल स्कीम्स लाईक सीड फंड वगैरे, 1-2 लाख काय, मी बोलतो 50 लाखापर्यंत तर इझी फंडिंग अवेलेबल आहे प्रत्येकाला. तर एवढ्या अपॉर्च्युनिटीज असताना, एवढ्या इकोसिस्टम आपल्याला हेल्प करत असताना आपण स्वतःला ती अपॉर्च्युनिटी देतोय का, आणि ते कशा प्रकारे देतोय, हा कॉल फार गरजेचा आहे. आणि जर त्यांनी तो कॉल घेतला तर आय थिंक ही इज हाफ डन. येस. छान. कॉन्सेप्ट छान आहे. याच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतःला चेक करून बघतात की मी यशस्वी उद्योजक होऊ शकतोय, त्यावेळेस काही विद्यार्थी काय करतात की मला स्वतःचा एक ब्रँड मी डेव्हलप करू बघतात. म्हणजे कॉलेजमध्ये कधी डेव्हलप करतात किंवा ज्यावेळेस त्यांचा उद्योग सुरू होतो त्यावेळेस त्यांचा स्वतःचा ब्रँड आणि उद्योगाचा पण एक ब्रँड ते डेव्हलप करतात. तर हे नक्की ब्रँड डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट काय? म्हणजे स्वतःचा ब्रँड आधी तयार करायचा की उद्योगाचा ब्रँड तयार करायचा, आणि नक्की कोण तयार करतोय ब्रँड? मी बरेचदा आहे ना, म्हणजे सिम्पल टर्म्सच वापरतो लाईफमध्ये. फार जास्त मोठे टर्म्स कधी किंवा फिलॉसॉफिकल खूप ॲक्टिव्ह नाही आहे मी. बट आय जस्ट टेल यू वन थिंग की एक ब्रँड किंवा याविषयी ना एक सिम्पल थिअरी आहे माझी. अच्छा काम अच्छा नाम, दॅट्स इट. काम करो नाम करो. विच मीन्स की जस्ट स्टे फोकस्ड ऑन व्हॉट यू आर डुईंग राईट नाव. ब्रँड बिल्डिंगसाठी लाईक नॉन कन्व्हेन्शनली किंवा खूप एफर्ट्स घेणं गरजेचं आहे का, तर आहे. बट आत्ता तुम्ही ज्या मुलांविषयी विचारताय की ज्या विद्यार्थ्यांविषयी विचारताय ना, मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यात जास्त फोकस असलं पाहिजे की त्यांचं काम हे ब्रँड व्हायला पाहिजे. व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क दॅट पर्सन इज डुईंग. प्रोडक्ट माइट कम अँड गो, but what type of person you are, what type of work you are giving, what type of dedication you are having, what type of honesty you are having, these are certain things which will make you a brand. आणि मुळात तुम्ही जेव्हा चांगलं काम करता तेव्हा त्या चांगल्या गोष्टीला ॲप्रिशिएट केलंच जातं. आणि मुळात आपण वी आर द सेकंडरी ऑब्झर्वर्स वेन द ब्रँड इज गेटिंग क्रिएटेड. आपल्याला तर वाटतं की डे 1लाच व्हायला पाहिजे, बट ब्रँड कोणी बनवत असेल तर तो आपला कस्टमर बनवतो, तो आपले प्रोडक्ट्स बनवतो. सो जी गोष्ट आपल्या हातात नाही, लेट्स से कस्टमर जर ब्रँड बनवणार असेल तर आपल्या हातात काय आहे, चांगलं काम करा. गिव्ह देम अ प्रॉडक्ट विच इज वर्थ मेकिंग अ ब्रँड. गिव्ह देम अ सर्व्हिस विच इज वर्थ बिईंग अ ब्रँड. अँड आय थिंक दॅट थिंग्स कॅन बी व्हेरी मच इझी. म्हणजे ब्रँड बिल्डिंग किंवा ब्रँड कम्युनिकेशन्स ह्या गरजेचं आहेतच, बट सगळ्यात जास्त एथिकली गरजेचं आहे की तुम्ही तुमचं काम किती एथिकली करताय आणि ते समोरचा रिसीव्ह किती चांगल्या पद्धतीने करतोय. सो दिस इज द बेसिक थिअरी ऑफ विच आय फॉलोड टिल नाव, की काम करो नाम करो. अच्छा काम अच्छा नाम, वेअर नाम मीन्स ब्रँड. बुरा काम बुरा नाम. सिम्पल. येस.
तुम्ही उद्योग सुरू केला, तो नावारूपाला आला, यशस्वी उद्योजक झाला आणि या सगळ्या प्रवासामध्ये अनेक अवॉर्ड्स मिळाले. म्हणजे त्यामध्ये नॅशनल अवॉर्ड आहेत, रिजनल अवॉर्ड आहेत, ग्लोबल अवॉर्ड्स आहेत. तर हे नक्की कसं काय जुळवून आणलं? व्हेरी गुड क्वेश्चन. हे बघा, अवॉर्ड जो आहे ना, हा मी मुळात अवॉर्डसाठी कधी काही काम केलं नाहीये. बट मी आता तुम्हाला थिएटर्सचं उदाहरण देतो. या सगळ्या अवॉर्डसाठी एक गोष्ट खूप कारणीभूत आहे, ती म्हणजे इंटर कॉलेजिएट थिएटर्स ही. कशी ते तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये नाटक करत असताना पुरुषोत्तम नावाचं एक इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आहे. पुरुषोत्तम करंडक. बरोबर. फिरोदिया करंडक नावाचं एक कॉम्पिटिशन आहे आणि विनोदोत्तम नावाचं एक कॉम्पिटिशन आहे. बाय द वे वी आर हॅव्हिंग गुड प्रेझेन्स अँड अवॉर्ड्स इन ऑल दीज 3 ॲज अ डिरेक्टर. तर तुम्हाला जेव्हा एखाद्या अवॉर्डसाठी किंवा एखाद्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही तयार होता ना, सगळ्यात महत्त्वाचं रिक्वायरमेंट आहे टू अंडरस्टँड द जेनेटिक्स और DNA ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. लेट्स से पुरुषोत्तम करंडक आहे. तर पुरुषोत्तम करंडक का स्थापन झालंय किंवा का ते एवढं नावारूपाला आलंय किंवा व्हॉट इज द DNA ऑफ दॅट कॉम्पिटिशन. आणि जर तुम्ही तुमचं नाटक त्या DNA प्रमाणे बसवलं तरच तुम्ही जिंकणार. ऑन दी अदर हँड, जर पुरुषोत्तमचं बेस्ट ऑफ द बेस्ट नाटकही फिरोदियाला आहे तसं प्रेझेंट केलं तर कदाचित ते परफॉर्म नाही होणार. कारण की याचे मॅट्रिक्सच वेगळी आहे. आणि एखादं हायपोथेटिकली यातही जिंकलंय, यातही जिंकलंय, विच मीन्स की त्याचे दर्जा, त्या नाटकाचा दर्जा खूप चांगला आहे, ते तुम्ही विनोदोत्तमला टाकलं तर काय होईल? तर हे फ्रेमवर्क्स स्टडी करणं ना फार गरजेचं आहे. आणि मी जेव्हा कॉलेज दशेत होतो ना, तेव्हा थिएटर्स असतील किंवा आर्टमध्ये ना, हे फ्रेमवर्क्स खूप चांगल्या प्रकारे शिकलोय. कोणत्याही कॉम्पिटिशन, लेट्स से नीती आयोगने माझ्या कंपनीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर तेव्हा मला समजून घ्यायचं होतं की व्हॉट इज द थिंग दॅट दे आर लुकिंग फॉर. मी ते नाही दिलं की जे मी बेस्ट आहे. आय वॉज जस्ट लुकिंग की त्यांना काय पाहिजे. सेम हॅपन्स विथ माय कस्टमर. माय कस्टमर इज ऑल्सो, आय ऑलवेज बिलीव्ह, माय पेइंग कस्टमर इज अ अवॉर्ड विच आय हॅव. दे आर समथिंग विच आय ऑलवेज प्रिझर्व मोर दॅन द ट्रॉफीज आय हॅव. सो किंवा लेट्स से बायरॅक असेल, बायरॅक BIG, त्याच्यामध्ये आय गेस IBT मध्ये आम्ही पॅन इंडिया टॉपर होतो. फार अवघड एक प्रकारचं ती पण, तो पण ग्रँट असतो, व्हॉट एव्हर इट इज. बट त्यामध्ये मी समजून घेतलं की ह्याचं स्ट्रक्चर काय, ह्याचं अल्गोरिदम काय, याचे फ्रेमवर्क काय. आणि तो फ्रेमवर्क समजून, त्या फ्रेमवर्कमधले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांची रिक्वायरमेंट समजून आपला प्रोडक्ट नंतर त्याला अलाइन कसा करायचा. हे जे टेक्निक आहे ना, या टेक्निकमुळेच मला मिळालं आहे. मला बरीच लोक पण हा प्रश्न विचारतात. रादर बरीच लोक असं कन्सल्टही करतात की आम्ही या ग्रँटसाठी अप्लाय करतोय किंवा आम्हाला या कॉम्पिटिशनसाठी आम्ही अप्लाय करतोय, तर तुम्हाला हेल्प करणं. तर मला पहिला प्रश्न त्यांना तोच असतो, तू करतोय ना अप्लाय, तू ॲटलिस्ट वेबसाईट ओपन करून बघितली आहे, तू ॲटलिस्ट त्यांचे लास्ट 10 विनर्स कोण आहेत ते पाहिलंय का. आणि हा जो आधीचा स्टडी आहे ना, हा फार गरजेचा आहे. तेच नाट्यशास्त्रातून मी शिकलो आणि आय गेस ते आहे तसा फ्रेमवर्क इथे वापरला. आणि रादर थिएटर्समध्ये, इंटर कॉलेजिएटमध्ये एकही कॉम्पिटिशन आम्ही हरलो नाही, समथिंग विच वी हॅव. आणि सिमिलरली अवॉर्ड्समध्ये पण आय गेस जिथंही आम्ही जिथेही अप्लाय केलंय, वी आर लाईक अप्लाय केलंय म्हणजे हे आपलं आहे. सो दॅट इज अप्लाय केलं तर हे आपलं आहे. सो दॅट इज आम्ही ते सॉर्ट आउट केलंय. द टीम इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल. त्यांना पण माहिती आहे, त्यांना मी डायरेक्ट अल्गोरिदमच देतो की बघ हे असं असं आहे, याच्यामध्ये 4 अंग आहेत. लेट्स से इन थिएटर्समध्ये लाईट्सवाल्यांनी हे लाईट्स व्यवस्थित करणे. तू जर ॲक्टिंग डिरेक्टर असेल तर मला हे भाव, हे रस व्यवस्थित दे, बाकी तू काहीच बघू नको. म्युझिकवाला आहे ते त्याला करस्पॉन्डिंग आहे का. तसंच सेम आम्ही याच्यामध्ये करतो. बरोबर. अँड वी आर सॉर्टेड फॉर लाईफ. अँड दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट इट. वी लव्ह दिस प्रोसेस नाव. आणि आम्ही काय होतं, आम्ही ते मॅनिफेस्ट करतो म्हणा किंवा वी आर सो शुअर ऑफ दिस एंटायर फ्रेमवर्क ना, तर तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येऊन जातो. अँड देन वी प्ले इट रुथलेसली. देन वी आर लाईक नाही भाई, हे अपना है, दिस इज अवर्स. अँड आता मला रिसेंटली ते ग्लोबल ऑन्टरप्रेन्योर कॉन्क्लेव्हमध्ये वी रिसिव्ड ट्रॅक्शन, म्हणजे रेव्हेन्यू जनरेशनमध्ये आम्हाला अवॉर्ड्स मिळाले. तेव्हा तर रेव्हेन्यू जनरेशनमध्ये भरपूर स्टार्टअप्स होते. बट आवर टीम वॉज लाईक नाही सर, आपण केलं अप्लाय, म्हणजे हे आपलं आहे, सॉर्टेड आहे. करेक्ट. So that is how we are doing. But we one of the most important thing is like we are very honest. आम्ही आहे ना बऱ्याचदा
जे आहे ते सांगतो की हे जमतंय, हे नाही जमत आहे. वी डोंट पोर्ट्रे एनिथिंग. त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो बोलताना, कन्व्हिक्शन असतं. एखादी गोष्ट तुम्ही नाहीये आणि तुम्हाला मी बोललो की ते करा, तर तुम्ही गडबडता. बरोबर, बरोबर. आम्ही आधीपासूनच काय ठेवलंय की हे बघा, वी आर फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, नेव्हर हाईड इट. माझे आता जे टीममेट्स पण असतात ना माझ्याकडे पिच द्यायला, त्यांना पण मी सांगतो, हे बघ, मराठी तुला जिथे इंग्लिश कळत नाहीये, डायरेक्ट सांगायचं मला कळत नाहीये, आपण मराठीत बोलूयात का? आणि आज सगळे बोलतातच, किंवा हिंदीमध्ये बोलूयात का? जिथे तू कम्फर्टेबल आहेस. आणि बी व्हेरी मच ओरिजिनल. आय थिंक बिईंग ओरिजिनल इज रेअर. आणि जी ही मोठी लोक आहेत ना, त्यांना लगेच कळतं. आता आपण पहिल्यांदा चाललोय, पण त्यांनी आपल्यासारखे 100 बघितलेले असतात. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खरं बोलताय, पॉलिश आहे काहीतरी असं. काहीतरी पॉलिश्ड आहे, हा तर टू गुड टू बी ट्रू आहे, त्यांना लगेच कळतं. आणि बियॉन्ड एव्हरीथिंग तुमची ऑनेस्टी असेल किंवा तुमचं कन्व्हिक्शन असेल ना, हे तुम्हाला पार करवतच ते. सो दॅट इज समथिंग आवर सिक्रेट ऑफ द अवॉर्ड्स अँड ऑल. अँड इव्हन इन कस्टमर्सला पण आम्ही असंच करतो. लेट्स से आमचा एक प्रोजेक्ट आहे, लाईक हॅप बायोमास प्रायव्हेट लिमिटेड बिलीव्स इन कन्व्हर्टिंग ॲग्रिकल्चरल वेस्ट इन टू व्हॅल्यू, अँड दॅट इज इन मेनी फॉर्म. आम्ही एक प्रोडक्ट बनवला होता बायोचार नावाचा, विच इज स्पेशली युज्ड इन ॲग्रिकल्चर. पण वी डिड नॉट स्टिक टू ॲग्रिकल्चर ओनली. आम्ही त्यांचे स्टेक होल्डर मॅपिंग केलं. बोलल्यावर बघूयात हा कुठं कुठं जातो. ब्राझीलमध्ये एक जण वापरत होता स्टीलमध्ये. आम्ही बोललो स्टीलमध्ये वापरतात तो, मग आपण का नाही? फ्रेमवर्क समजून घेतली. जे स्टीलमधली लोक आहेत त्यांची मानसिकता समजून घेतली की व्हॉट आर देअर टच पॉईंट्स आणि त्यांचे पेन पॉईंट्स काय आहेत. आता कळलं की अरे स्टील इज द हायेस्ट कार्बनायझेशन करणारी कंपनी आहे, म्हणजे ती सगळ्यात जास्त पोल्युशन वगैरे करणारी. यांना बोललं एनिथिंग विच इज इको फ्रेंडली, विच इज मेकिंग देअर इको फ्रेंडली देअर प्रोडक्ट कार्बन न्यूट्रल ऑर लेट्स से कार्बन एफिशियंट, ते उचलणारच ते. त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही आमचे प्रोडक्ट डिझाईन केले. अँड वी पिच्ड टू सेल ऑल्सो, आय मीन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. I would like to tell you, our project was so successful, especially biochar for steel. आम्हाला मिनिस्ट्री ऑफ स्टील मध्ये नॅशनल टास्क फोर्सचा मेंबर होतो मी. अरे वा. येस, जस्ट बिकॉज ऑफ आवर युटिलिटी ऑफ दॅट प्रोडक्ट इन समथिंग एल्स. फ्रेमवर्क, आय हॅव ऑलवेज बीन व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट दिस फ्रेमवर्क अँड अल्गोरिदम थिंग्स. माझं गणित मे बी कच्चं असेल, पण हे फ्रेमवर्क्स असेल किंवा अल्गोरिदम्स बनवण्याची जी प्रक्रिया ना माझी, त्यात मी फार शार्प आहे. गणिताचा वापर चांगला करून घेतला. एक्झॅक्टली, युटिलिटी. आणि त्यात मी आय प्लेड रिअली गुड, अँड दॅट इज समथिंग विच हेल्प्ड अस. करतोय आता छान. उद्योग सुरू करायचा, यशस्वी व्हायचा, अनेक अवॉर्ड्स पण मिळवायचे, अनेक स्वप्न प्रत्येक उद्योजकाचे असतातच. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सेंटर पॉईंट जो तो मॉनिटायझेशन हे असलं पाहिजे. तर मग हा जर का आपल्याला एक डोळ्यापुढे टार्गेट ठेवायचं आहे की ठीक आहे मॉनिटायझेशन सगळ्या गोष्टीचं करायचं आहे, तर मग फायनान्शियल प्लॅनिंगची नक्की सुरुवात कधी करायची? म्हणजे त्यामध्ये कदाचित रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, पे बॅक पिरियड असेल, तर या सगळ्याची सुरुवात नक्की कोणत्या क्षणी करायला पाहिजे? बरं, तर हे बघा, फिनान्शियल प्लॅन जो आहे ना, हा मला असं वाटतं की इनिशियल पार्ट ऑफ युअर बिझनेस प्लॅनिंगमध्येच व्हायला पाहिजे. मुळात फिनान्स किंवा कोणताही रिसोर्स आपण एखादा लावत असेल, ROI तुम्ही सांगितलं, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तर आपल्याला कळलं तरी पाहिजे की आपण जे रिसोर्स देतोय त्यातून मिळणार काय आपल्याला. जर आपल्याला माहीतच नसेल तर हे सगळं फार वेग होऊन जाईल. आणि फिनान्शियल प्लॅन, तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, बट आय एम फॅन ऑफ फिनान्स. मला असं वाटतं की फिनान्स हा प्रत्येकाला कळलाच पाहिजे. दॅट इज समथिंग विच हॅज टू बी बोल्ड अँड अंडरलाईन. होतं असं की बरेचदा मुलं, ॲज अर्लियर सेट बाय यू, आयडियासाठी किंवा एखाद्या इम्पॅक्टसाठी काम करतात आणि त्यामध्ये एवढं फ्लो होऊन जातात की त्यांना फिनान्स राहतच त्यांच्याकडून. ते बोलतात अरे फिनान्सवालं बघूयात ना नंतर. तर ते फार नंतर मेसअप होऊन जातं सगळं. प्रोबॅबिलिटी मे बी होईलही चांगलं, बट नॉट नेसेसरी ऑलवेज होईल. तर मला असं वाटतं की इनिशियल स्टेज ऑफ युअर बिझनेस हॅज टू बी वेल अलाइन्ड विथ युअर फिनान्स प्लॅन, विच इज युअर बिझनेस प्लॅन ॲज वेल. अँड इट इज व्हेरी लॉजिकल. हे बघा ना, आपण लहानपणी लेट्स से आईने 10 रुपये दिले आणि सांगितलं अरे बाबा दूध घेऊन या. तर तुम्ही 10 रुपये घेऊन दुकानात गेला. 10 रुपयाच्या ऐवजी तुम्ही 1 रुपयाचं चॉकलेट घेऊन येणार का? नाही. का? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे ना. बरोबर. तुम्ही पैसे किती दिले? 10 रुपये. तर तुमचं समज काय तिकडे बेसिक?
की 10 रुपयाचं वर्थ काहीतरी मिळालं पाहिजे. आता तुम्ही एवढं प्रखर सांगितलं की नाही बाबा 10 रुपयाच्या बदल्यात मी 1 रुपये का घेऊ, तर दिस इज बेसिकली युअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, जस्ट एक लेमॅन लँग्वेजमध्ये. आणि हा लॉजिक तुमचा बिझनेसमध्ये पण डे वन पासून पाहिजे, लाईक अ चाइल्ड, की ठीक आहे बाबा मी माझे 10 तास देतोय ना इथे, हा टाइम इज ऑल्सो इन्व्हेस्टमेंट. त्यात बरोबर. 10 तासाच्या अखेर मला काय मिळालं पाहिजे. जोपर्यंत तुमचं हे तुम्हाला माहित नाहीये तोपर्यंत तुम्ही फार वेग चालताय. यू शुड हॅव दीज मॅट्रिक्स व्हेरी क्लिअर. जर तुम्हाला माहिती आहे की लेट्स से मी प्रोडक्ट बनवतोय 20 रुपयाचा, त्याच्यावरती मी माझे सगळे कंप्लायन्सेस असेल बाकी सगळ्या गोष्टी जर का लावतोय 20 रुपयाचा, 40 रुपये जर मला पडत असेल हे, तर मग काय केल्यानंतर मला हे 80 किंवा 400 रुपये याच्यातून मिळतील. आणि हे फार ह्याची क्लिअरिटी असणं फार गरजेचं आहे. अँड आय हॅव अ व्हेरी रुथलेस ट्रूथ टू टेल यू की जर ही क्लिअरिटी नसेल तर थांबा. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट असेल तर थांबा. पॉज घेण्यात काहीच हरकत नाहीये. थांबणं म्हणजे नॉट सक्सेसफुल असं नाहीये. ओके, सो यू नीड टू वेट, बट मेक शुअर दॅट यू आर ऑलवेज अलाइन्ड विथ दिस फिनान्शियल मॅट्रिक्स. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तो बनताय. मला एक मित्र त्या दिवशी बोलत होता, यार ही इज फ्रॉम अ सोशल अँड इज अ व्हेरी रेप्युटेड पर्सन. मला बोलत होता, यार कृणाल तू आजकाल खूप फिनान्स करायला लागला यार, बट यू आर हेल्पिंग सो मेनी स्टार्टअप्स वगैरे, सो मेनी फार्मर्स अँड ॲग्रो वेस्टमध्ये वगैरे. आय थिंक दिस शुड बी अ सोशल एंटरप्राइज, लाईक तू त्याच्यामध्ये कन्वर्ट कर. मी नाही बोललो, माझी आयडियोलॉजी सध्या ती नाही आहे. मला असं वाटतं की पैसा कमवणं पुरुषार्थ आहे. तो कमवताना लाजू नये, तो कमवताना हेजिटेट होऊ नये. 4 रुपयाची गोष्ट मी 400ला विकत असेल तर विकतोय, आय डोंट माइंड डुईंग दॅट. आणि तो विकायलाच पाहिजे. आणि त्या प्लॅनिंगने, त्या माइंडसेटनेच आपण हे सगळं बघितलं पाहिजे. आणि वाईल डुईंग दॅट तुमच्याकडे हे मॅट्रिक्स असणं फार गरजेचं आहे. सो कमिंग डाऊन टू युअर क्वेश्चन, हे कधी व्हायला पाहिजे, तर येस, इट हॅज टू हॅपन ऑन डे वन. या म्हणजे मी करून बघतो, मला मिळाला प्रॉफिट तर मिळाला, असं वगैरे काही असायची काही गरज नाही. नाही. क्लिअर प्लॅनिंग हे असलं पाहिजे. क्लिअर प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं, आता मी एका फार सिनियर सायंटिस्ट सोबत डिस्कस करत होतो PIC मध्ये, तर त्यांनी तर मला सांगितलं, कृणाल तुमची जी जनरेशन आहे ना, हे 5%, 2%, 10% सोडून द्या. तुम्ही 10x कसं करता येईल याच्यासाठी स्वतःची माइंड आता नर्चर करणं स्टार्ट करा. आणि मला ते खूप फील झालं. मी बोललो, नाही आपण इथे चुकत होतो. आपण काय करतोय, हे छोट्या मॅट्रिक्सेस घेऊन बसलोय, बट वी शुड थिंक बियॉन्ड व्हॉट इज अचिवेबल. आणि ते होतंही अचीव आफ्टर सम टाइम. या तुमच्या व्हेंचरमध्ये अनेक IP तुम्ही मिळवलेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं नक्की किती महत्व असतं? किती महत्व असतं, तर खूप महत्व असतं. का? हे बघा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे ना, IP, ह्याचा आहे ना एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये, की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स करणं म्हणजे फार अवघड प्रोसेस आहे, खूप पैसे लागतात, खूप वेळ लागतं, 5-5, 6-6 वर्ष त्यामध्ये जातात. हे कदाचित सत्य असेल त्यांच्या केसमध्ये, पण आत्ता जी इकोसिस्टम आहे ना इंडियाची, आय डोंट नो, अँड आय एम शुअर की आधी एवढी चांगली नसेल. आय रिमेंबर माझं लास्ट पेटेंट जे झालं ना, हे 8 महिन्यात झालंय. अच्छा. आणि 12,500 रुपयात. यू टेल मी. म्हणजे ग्रँड झालं. हो, पेटेंट ग्रँटेड. ओके, आय एम नॉट टेलिंग अबाउट पेटेंट अप्लाइड. मग स्टार्टअपच्या कॉन्सेप्टमुळे झालं की हो, वेगळे कुठली तरी? स्टार्टअपच. हे सगळ्या गोष्टी डिफाईन्ड आहे. आपण फक्त खूप वरती बघतो, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मी माझ्या हिअरिंग्सलाही स्वतः जातो, अटॉर्नी असतानाही. पण तुम्हाला जोपर्यंत कळत नाही ना या गोष्टी, त्या अवघड वाटतात. एकदा तुम्ही त्या क्षेत्रात गेला ना, तर तुम्हाला ते कळून जातात. आणि माझं IP कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे बघा, बरेच लोक IP काय समजतात, की लेट्स से मी एखादा प्रॉडक्ट बनवला आणि तुम्ही तो कॉपी केलात, तर मग मी तुमच्यावर केस करेल वगैरे वगैरे, राईट? सो इट इज अ सॉर्ड. बरोबर. माझी थॉट प्रोसेस वेगळी आहे IPची. माझी IPची थॉट प्रोसेस अशी आहे, की एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखादा विचार करतोय, तर त्यावेळेस तो विचार 10 लोक करत असणार आहेत, समवेअर इन द पॅरलल युनिवर्स. आणि मग मे बी तो आपल्यासारखाही असेल, मे बी तो नसेलही. तर त्यावेळेस आपण एखादा व्यवसाय करतोय, तो करत असताना जर त्याचाही पॉपअप झाला, तर त्याला असं वाटू नये की आपण त्याचं कॉपी करतोय.
किंवा उद्या आपणच आपला व्यवसाय करताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक शील्ड आपल्याला असली पाहिजे, जी IP ची असली पाहिजे. अच्छा. दॅट इज माय थॉट प्रोसेस फर्स्ट वेन इट कम्स टू प्रोडक्टचं जे पेटंट्स होतात, ते मशीन्सचे जे पेटंट होतात, ते आजकाल तुम्ही बघताल IP असं नाहीये की एखादा IP किंवा एखादा पेटंट असेल त्यासारखं दुसरं बनू शकत नाही. देर आर एन नंबर ऑफ अटॉर्नी, देर आर एन नंबर ऑफ पीपल हू डू एंड सो मेनी थिंग्स. थोडंसं ट्विक केलं की ते बनवू शकतं. एक्झॅक्टली काही होऊ शकतं. आणि माझा तो मूडच नाही आता की ह्याला सीव्ह करणं, त्याला सीव्ह करणं. माझं मत काय आहे की मी हे काम करतोय, भारी करतोय, हे काम करताना मला आयुष्यात अडथळा आला पाहिजे नाही. दॅट इज माय द एंटायर आयडियोलॉजी. अँड फॉर मी माय IP इज अ शिल्ड अँड नॉट अ स्वॉर्ड. इन केस भविष्यात तसं काही झालं तर बघूयात, पण सध्या तरी तीच आहे. राईट. कॉपीराईट संदर्भात माझा आहे बरं का थोडं पॉझिटिव्हनेस. लेट्स से माझा ब्रँड नेम आहे, तर तो शेजारच्याने वापरू नये. सो तिकडे तुम्ही बोलू शकता की मे बी हे होईल. बट वेन इट कम्स टू प्रोडक्ट पेटंट्स तर ते करणं फार गरजेचं आहे. अँड यू रिमेंबर आय टोल्ड यू रिगार्डिंग 10% वर्सेस 10x वाले बिझनेसेस. तर बिझनेस करताना ना बरेच लोक आहेत. काही लोक लेट्स से मार्जिन्सवरती काम करतात, काही पट कमवतात. आणि ह्या लोकांचं जेव्हा तुम्ही सर्वे करताल ना, तेव्हा तुम्हाला एक थिन लाईन असेल त्यामध्ये. आणि ती थिन लाईन आहे ना त्यांची नॉवेलिटी अँड एक्झिक्युशनमध्ये. आता एक्झिक्युशन इज अ इंडिव्हिज्युअल गेम, पण तुम्हाला तुमची नॉवेल्टी डिफाईन करणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला ते 10% वाल्या बिझनेसपासून 10x वाल्या बिझनेसकडे जायचं असेल आणि ती नॉवेल्टी डिफाईन करायला तुमचा स्ट्रॉंग IP असणं फार गरजेचं आहे. सो दॅट तुम्ही ते रेड सी, ब्ल्यू सी जे कन्सेप्ट आहे त्यामध्ये स्ट्रॅटेजी, एक्झॅक्टली, तर त्यामध्ये कुठेतरी तुम्ही त्या ब्ल्यू सी किंवा ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये जेव्हा तुम्ही स्विच होत आहे, तेव्हा हे नॉवेल्टी IPs खूप गरजेचं आहेत. मला तर सगळ्यात पहिले असं वाटतं की विद्यार्थ्यांनी किंवा उद्योजकांनी या गोष्टीला घाबरू नये. इट इज जस्ट फॉर्मॅलिटी. काही कागद लावायचे आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत आणि इट कॅन हॅपन. ऑब्व्हियसली विथ ड्यू रिस्पेक्ट की तुमचं आयडिया नोवेल आहे, ते जर असेल तर या गोष्टी फार अवघड नाहीत. तर त्यापासून कधीही घाबरू नयेत. गव्हर्नमेंट खूप जास्त सपोर्ट करतंय, तर ते सपोर्ट रिडीम करणं पण आपलं काम आहे. सो ते करणं. अँड ॲट द एंड ऑफ द डे IP असावा का, तर 100% IP हा असायलाच पाहिजे. येस. नॉवेल्टीबद्दल तुम्ही बोललात आणि आयडिया नॉवेल आहे, प्रॉब्लेम वर्थ सॉल्व्हिंग सुद्धा व्हॅलिडेट केलेलं आहे. तर मग नवीन उद्योजकांनी सुरुवात करताना कशी करावी? म्हणजे त्यात त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने करावी, सोल प्रोप्रायटरशिप असावी, पार्टनरशिप फर्म असावी, LLP असावी, नक्की काय असावं? सुरुवात कशी करावीचं उत्तर मी 2 भागांमध्ये देईल. एक तर ऑपरेशन्स आणि एक हे कंप्लायन्सेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर सुरुवात कशी करावी आहे ना, मला तर असं वाटतं की आयडेंटिफाय हू इज गोइंग टू बाय इट ऑफ फ्रॉम यू. कोण विकत घेणार आहे आणि त्यांच्यासोबत बोला, कम्युनिकेट, टॉक ॲज मच ॲज यू कॅन. टॉक टू द स्टेक होल्डर्स अँड अंडरस्टँड द रिअल प्रॉस्पेक्ट. समजून घ्या की नक्की काय आहे, ह्याचं मार्केट काय. आपलं हायपोथिसिस तर आपल्याला नेहमी खरेच वाटणार, पण मार्केटमध्ये काय हायपोथिसिस चालू आहे किंवा मार्केट ते एक्सेप्ट करत आहे का, किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे. त्यामुळे सुरुवात कशी करायची, तर तुम्हाला जेव्हा कळतं की तुमचे प्रॉडक्ट अलाइंड आहे, मार्केट फिट आहे, तर जस्ट गो अँड टॉक टू पीपल. रिगार्डिंग द कंप्लायन्सेस पॉइंट ऑफ व्ह्यू, जर तुम्ही मला विचारताल की प्रोप्रायटर असावी की प्रायव्हेट लिमिटेड असावी, तर देर आर मेनी डूज अँड डोंट्स किंवा प्रोज अँड कॉन्स. बट माझं स्ट्रिक्ट मत आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असावी. का, तर आय टेल यू. काय होतं, बरेचदा आपण जेव्हा कंपनी इनकॉर्पोरेट करतो तेव्हा तुम्हाला ॲज अ स्टार्टअप तुम्हाला बरेचसे फंड्स रेज करायचे असतात, तुम्हाला तुमची एंटिटी एस्टॅब्लिश करायची असते. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये होतं काय की तुम्ही खूप साऱ्या साठी एक ॲक्सेस ओपन करता आणि मुळात ती जी एंटिटी आहे त्याचा प्रकार असा आहे की त्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल लायबिलिटीज खूप कमी राहतात. यू आर अँसरेबल, बट यू आर नॉट लायबल ॲज मच ॲज यू आर इन अ प्रोप्रायटरी कंपनी. प्रोप्रायटरी कंपनीमध्ये काय होतं की तुम्ही पहिले तर तुमच्या कंपनीचं स्ट्रक्चरच असं असतं की फिनान्स तुम्ही उचलू शकत नाही. त्यामुळे पहिलं बॅरियर आलं. सेकंड असं होतं की तुमचे सगळे जे काम आहेत किंवा नोवेल्टी आहे, ते आत्ताच्या गव्हर्नमेंटनी डिस्क्राईब केलेले नॉर्म्स आहेत स्टार्टअपचे, त्यामध्ये तुम्ही बसत नाही. सो यू मिस आउट ऑन अ लॉट ऑफ स्कीम्स विच हॅव बीन प्रिस्क्राईब्ड बाय गव्हर्नमेंट अंडर स्टार्टअप इंडिया स्कीम्स. अच्छा. तर हे सगळं मिस आउट करायचं नसेल,
फिनान्ससाठी तयार राहायचं असेल आणि लायबिलिटी कमीत कमी घ्यायची असेल स्वतःवरती, तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रायव्हेट लिमिटेड इनकॉर्पोरेट करा. बऱ्याच लोकांमध्ये असं असतं की अरे मग त्याचे कंप्लायन्सेस येतील, असं येतील, तसं येतील. मला तर म्हणजे माझा थॉट प्रोसेस असा आहे की डॉक्टर्स आणि CAs आहेत त्यांच्यापासून काही लपू नये आणि गेट द बेस्ट ऑफ इट. कंप्लायन्सेस जास्त आहेत म्हणून ही कंपनी केली, हा हा थॉट प्रोसेसच मला कधी मान्य नाही. कंप्लायन्सेस ₹1,00,000 असू दे, तू ₹10,00,000 कमव ना, सॉर्टेड. बरोबर, अगदी सहज आहे. सॉर्टेड. तू ₹10,00,000 कमव, ₹1,00,000 कंप्लायन्सेस तुला काहीच वाटणार नाही ते. पण तू कंप्लायन्सेस जास्त आहेत म्हणून कमी कंप्लायन्सेसची कंपनी करायची. मग अर्निंग्स पण कमी ठेवायचे, स्ट्रक्चर पण कमी. दॅट डज नॉट मेक एनी सेन्स. सो प्रखर उत्तर आहे माझं, गो फॉर अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. कंप्लायन्सेस पण चांगले करा, कंपनीचं स्ट्रक्चर चांगलं बनवा अँड काही काळजी असते, काळजी घ्यावी लागते. प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही जेव्हा कंपनी एस्टॅब्लिश करता तेव्हा तुम्हाला यू आर अ डिरेक्टर ऑफ अ कंपनी, यू आर नो मोर अ लेमॅन. त्यामुळे तुम्हाला त्या जबाबदारीने गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला फायनान्शियल हायजीन ते समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जे गव्हर्नन्सचे हायजीन आहेत ते ठेवणं फार गरजेचं आहे. असं पैसे कधी टाकले, कधी काढले वगैरे तसं नाही करावं लागत. सो देर आर सर्टन थिंग्स, बट मेकिंग इट शॉर्ट, गो फॉर अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विथ ड्यू ट्रेनिंग्स. या मराठी मुलं सर्वसामान्य पद्धतीने आपण जर बघितलं तर उद्योजकतेकडे काय वळत नाही. म्हणजे नोकरी एक नोकरी असं त्यांचं काहीतरी समीकरण असतं. तर यामागे नक्की काय, म्हणजे उद्योजक होणं हे बऱ्यापैकी एक अट्रॅक्शन पण आहे, तर त्यांनी उद्योजकतेकडे वळावं की नोकरीकडेच राहावं, काय वाटतं तुम्हाला? मला तरी असं वाटतं की हे बा, आत्ता सध्या काय झालंय, उद्योजकता किंवा स्टार्टअप हे खूप जास्त गरजेपेक्षा जास्त ग्लॅमराईज झालेलं आहे. मुलांनी आधी तर ओळखलं पाहिजे की व्हॉट इज देअर गेम, त्यांना नक्की काय करायचं. आता एक माझा मित्र आहे, इज एक्सिलंट कोडर, भारी कोडिंग करतो तो. आणि त्याने मला सहज विचारलं होतं, यार कुणाल हे सगळं स्टार्टअप बिटअप करतात यार, मी पण करू का? त्याला बोललं का? तर तो बोला, अरे मस्त फंडिंग विंडिंग मिळते, मजा आहे. बोला फंडिंग वगैरे मिळते सेकंड पार्ट, पण तुझा गेम जर तो नसेल तर उगाच फक्त लोक त्याला ग्लॅमराईज करतात आहे किंवा ट्रेंड करतात आहे म्हणून करू नकोस. त्याला मी आमच्याच ग्रुपमधल्या 2 लोकांचं उदाहरण दिलं. ते बोलले, बघ आज भोसरी किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी बरेचसे उद्योजक आहेत, बरेचसे स्टार्टअप्स आहेत. तर आमच्या एका मित्राचं एक इज इन टू मशिनिंग आणि तो साधारणपणे महिन्याला 25-30 हजारापेक्षा पुढे कधी जाऊ नाही शकला बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ रिझन्स. ऑन दी अदर हँड देर आर सर्टन पीपल, लेट्स से सुंदर पिचाई सारखं एक्झाम्पल घेऊयात आपण, किंवा देर आर मेनी पीपल जे खूप चांगल्या डेझिग्नेशनवरती आहेत, जे नोकरीतूनही खूप चांगल्या डेझिग्नेशनवर गेलेत. तर असं बिलकुल नाही आहे की स्टार्टअप म्हणजे असं हिरवगार लॉन आणि नोकरी म्हणजे असं एकदम ड्रॉट पडलेलं असं दुष्काळी गाव, तसं नाही आहे ते. आपण समजून घ्यायचा आपला गेम काय. नॉट नेसेसरी डायरेक्ट आफ्टर कॉलेज तुम्ही नंतरही तो कॉल घेऊ शकता. नॉट नेसेसरी की ते करायलाच पाहिजे. मे बी तुम्ही एखाद्या स्टार्टअपला तुमच्या टेक्निक किंवा तुमच्या नोकरी असेल किंवा एखाद्या चांगल्या डेझिग्नेशनवर त्याला सपोर्ट करू शकता. यू कॅन बी अ की मेंबर ऑफ दॅट टीम. सो दॅट इज फर्स्ट पार्ट ऑफ इट. सेकंड पार्ट ह्याचं असं बोलतो की हे बघा, मराठी उद्योजक असं काही नाही आता. सगळं लाईक मी बऱ्याच लोकांना ओळखतो जे खूप चांगल्या प्रकारचे उद्योजक आहेत. ओके, बट येस कुठेतरी लाईक आपलं जे अपब्रिंगिंग आहे किंवा मोस्ट ऑफ द टाइम फिअर असतो एक, की पुढे काय होईल, काही नाही झालं तर, या जर तरच्या गोष्टींमध्ये ना काही लोक अडकलेले आहेत. बट तरी आता बरीच लोक काय म्हणतात, वेळ फार पुढे निघून गेलेला आहे. मी तर बघतोय आता मराठी उद्योजक इतके सारे आहेत, खूप सारे उद्योजक खूप चांगल्या प्रकारे काम करतात. वन ऑफ आवर मेंटर्स म्हणजे शांतनू देशपांडे सारखे जे आहेत, त्यांनी किती छान कंपनी उभी केली, बॉम्बे शेविंग कंपनी, किती म्हणजे दिस इज ओनली वन एक्झाम्पल. पण बरेचसे मराठी उद्योजक आहेत जे आजही खूप चांगल्या प्रकारे काम करतात आहे आणि सक्सेसफुली आहेत. आणि याच्यामध्ये जिओग्राफिकल लाईक मराठी अमराठी तर हा प्रकारच नाही आहे. बट तरी जर तुम्ही मला सांगितलं की हे असं का होतं आहे, तर त्याचं उत्तर एकच आहे. कुठेतरी इकोसिस्टम आपल्याला किंवा आपलं माइंडसेट जे आहे, बी ऑन अ व्हेरी सेफ खेळायचं आहे आपल्याला. जास्त डिप्स नाही घ्यायचे. तो कुठेतरी एक फॅक्टर आहे. डीप डाऊन इन आवर माइंड की अरे इथे आपल्याला सेफ खेळायचं आहे, इथे डिप नाही घ्यायचं आपल्याला. तो एक रिझन आहे. येस.
अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे की एक सिंपल वन लाईन मेसेज जर का या तरुण पिढीला द्यायचा असेल तर काय देणार? ओके. मे बी आय टेक 2 लाईन्स, बट आय टेल यू. पहिलं तर आहे की करून बघा. लेट्स डू इट. लेट्स डू इट. करूयात. स्वतःला एक अपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे. मेक शुअर की जे करताय ते पर्सेंटेज नको. डोंट गो फॉर 2%, 5%, 10%. थिंक ऑफ 2x, 5x, 10x. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल देम. आणि द एरा आपण ज्याच्यामध्ये आता राहतोय, हा काळ याआधी कधीच आला नाही आहे. एवढा सपोर्टिव्ह इकोसिस्टम आय डोंट थिंक परत येईलही. दिस इज द राईट टाइम टू गिव्ह युअर सेल्फ अपॉर्च्युनिटी. स्वतःला एक एक अपॉर्च्युनिटी देऊन बघा. मे बी यू कॅन चेंज हंड्रेड ऑफ लाईफ. आजच्या या छान गप्पा टप्पांमध्ये बरंच काही शिकायला मिळालं, नवीन काही कॉन्सेप्ट पण कळाले आणि एक मला असं वाटतं की ही जी काही तरुण पिढी आहे त्यांना एक छानसा एक संदेश जसा आपण म्हणतो नक्कीच मिळालेला आहे की उद्योजकता, नोकरी, त्याच्यातले बारकावे आणि अगदीच यशस्वीचे डेफिनेशन काय असली पाहिजे हे सुद्धा आज कळालं. तर आज तुम्ही इथे आलात, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ही आज दिलेली आहे. त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यक्रमात आम्ही नक्की बोलू अशी आशा बाळगतो. अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि इतकी छान गप्पा आपल्या रंगल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि नक्कीच मी येईल परत एकदा. थँक्यू. थँक्यू.